नमस्कार। तर आज आपण मस्त असे कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल चना डाळ वडे बनवणार आहोत। तर हे वडे एकदम कुरकुरीत आणि चवीला छान लागतात आणि एकदम झटपट तयार होतात। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण चना डाळ भिजत टाकणार आहोत। तर इथे मी 1 कप भरून चना डाळ घेतलेली आहे। याला स्वच्छ धुवून आपण कमीत कमी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। तर याला जवळपास 3 तास झालेले आहेत। डाळ व्यवस्थित भिजली गेली आहे। आता यामधलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, अर्धा छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा अख्खे धने। याला मिक्सरला छान बारीक वाटून घेतल्याच्या नंतर यामध्येच मी टाकणार आहे चना डाळ। चना डाळ आपण छान जाडसर रवा टेक्स्चर येईपर्यंत मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तर चना डाळ सगळीच न वाटता यामधली मी 2 चमचे बाजूला काढून ठेवली होती ती यामध्ये आपण टाकून घेऊया। त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, कट केलेला भरपूर कढीपत्ता, बारीक कट केलेली कोथिंबीर, त्याचबरोबर 2 चमचे किसलेलं ओलं नारळ टाकणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकायचे आणि याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। वड्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत जेणेकरून तळताना एकदम सोपं जाईल। तेल एकदम चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण एक एक करून वडे टाकणार आहोत। तर एक गोळा घेऊन हातावरती अशा पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे आणि नंतर तेलामध्ये सोडायचं आहे। वडे टाकून झाल्याच्या नंतर 1 मिनिटानंतर आपण याला पलटून घेणार आहोत। हे वडे एकदम छान कुरकुरीत तळे जावेत त्यासाठी तेल सुरुवातीला एकदम छान गरम करून घ्यायचे। त्यानंतर वडे टाकायचे। वडे टाकून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मध्यम करून मध्यम आचेवरती सारखा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर इथे आपले वडे तळून झालेले आहेत। यामधलं तेल व्यवस्थित निथळून घेऊन ताटामध्ये काढून घेऊया। आता बाकीचे राहिलेले सगळे वडे आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर इथे आपले एकदम गरमागरम सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत। तर हे गरमागरम मसाला वडे किंवा चना डाळ वडे स्पेशली नारळाच्या चटणीसोबत सर्व केले जातात। हवं असेल तर चहासोबतही सर्व करू शकता। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा। तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।